पोर्तुगीजांनी जो धर्म प्रसारण करून आपल्याला जे आज वैभव प्राप्त करून दिलेला आहे तो आपल्या वारवडिलांच्यामुळे आपण जे समाधान किंवा आनंद उपभोगत आहोत आणि हा कार्निवल साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. जसा गोव्यात हा कार्निवल साजरा केला जातो तसा वसईमध्ये हा केला जातो. निर्धरण गावामध्ये काही संतांचा पण काल किंवा आज असेल तसा हा वसई प्रांतीवर मोठा तिथे साजरा करत आहोत. सगळ्या गावाचे लोक इथे एकत्र आलेले आपण सुसंवाद साधण्यासाठी आपल्या धर्मामध्ये बऱ्याच गोष्टी संवादाने चांगल्या होत असतात म्हणून सुसंवाद साधण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग तरुण आणि तरुणींनो. कारण की आमच्यासारखे तरुण फादरांना विस्तार करण्यासाठी बोलवलं म्हणजे आम्हाला वाटतं त्या युवक युवतींबरोबरच विस्तार करतोय. कारण असा उत्साह असा आनंद हा फक्त युवकांमध्येच असतो. पण तशी स्थिती आता युवकांमध्ये जास्त दिसत नाही, मात्र तुमच्यामध्ये हा उत्साह आनंद आधी दिसत आहे. आणि त्याच निमित्तानेच मी गुड मॉर्निंग तरुण तरुणांनी सांगितलं. कारण की आपलं चर्च देखील सांगत आहे की आपण सदैव तरुणच असायला पाहिजे. तर तुम्हाला मोठ्या संख्येने बघून खूप आनंद होत आहे. आजची ही पवित्र विस्तार साजरी करत असताना आपल्या प्रत्येकाला चांगला आरोग्य मिळावे, कुटुंबात सुखशांती नांदावी आणि 12वी आणि 10वीची परीक्षा सुरू आहे. आपली नागवंड असते, नागवंडांपेक्षा टेन्शन आजी आजोबा जास्त असते आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील या पवित्र विस्तेमध्ये आपण विशेष आठवण करूया. फादर अविनाश यांचा दीक्षाविधी 5 जून 2021 रोजी कोरोनाच्या काळात संपन्न झाला. आज बिशप फेलिक्स मचाडो यांनी त्यांची पहिली नेमणूक दयामाता चर्च मर्सेस येथे केली. तिथे त्यांनी सलग 4 वर्षे आपली सेवा केली. या वर्षापासून ते संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरी येथे सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. इतकेच नव्हे तर ते मिसाविधीच्या वेळी धर्मगुरूचे पवित्र पोशाख परिधान करतात. त्यावरील आकर्षक डिझाईन देखील त्यांनी तयार केली आहे. असे फादर आज आपल्याला विश्रामसाठी मिळालेले आहे. धन्यवाद मचाडो साहेब. आपण फादरांची संपूर्ण परिपूर्ण अशी ओळख करून दिल्याबद्दल. आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष पीटर डिसोजा हे पुष्पगुच्छ देऊन फादरांचं हार्दिक स्वागत करतील. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताच्या सगळे माझ्या प्रिय बंधू, ख्रिस्त स्वतः वृद्धांसाठी सिनियर सिटीजनचं महत्त्व सदैव हायलाईट करते. आणि त्या अनुषंगाने 2021 पासून पोप फ्रान्सिस यांनी आजी आजोबा आणि वृद्ध सिनियर सिटीजन साजरा करावा हे स्पष्ट केले. आणि तेव्हापासून जूनमध्ये
सामान्य काळातील चौथा रविवार हा विशिष्ट तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे की त्या दिवशी वृद्धांचा सन्मान करावा, त्यांचा आदर करावा आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी. सद्गुणाचरणामध्ये ज्येष्ठांविषयी आदर प्रेम सदैव प्रस्थापित व्हावं म्हणून या पवित्र विषयी आपण प्रार्थना करूया. ज्ञानातून घेतलेले वाचन. जो माणूस परीक्षेत येतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरणाऱ्यावर त्याला मिळेल. कुणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घाले असे त्याने म्हणू नये. एका छोट्याशा गावामध्ये चंद्रकांत नावाचे एक गृहस्थ राहत होते. 75 वर्षाचे चंद्रकांत बँकेतून निवृत्त झाल्यानंतर नवीन जीवनाला कशा प्रकारे दिशा मिळेल, आता रिटायर झालेलो आहोत, पुढे काय, असे अनेक प्रश्न या चंद्रकांतच्या जीवनामध्ये येऊ लागले. त्याची मुलं जी होती ती शहरामध्ये स्थायिक झाली होती. निवृत्तीनंतर चंद्रकांतला खूप एकटंच वाटू लागलं. त्यांना वाटायचं आता निवृत्त झाल्यानंतर सर्व आयुष्य थोडं संपलेलं आहे. नोकरीच्या ठिकाणी बरीचशी माणसं बोलण्यासाठी होती, मात्र घरामध्ये आता माणसं कोणी नाही आहे. आपण आता कुणाच्याच उपयोगी नाही, कारण कामाच्या ठिकाणी माणसं विचारत होती, आदर करत होती, पण आता कोणी विचारत नाही. म्हणजेच आयुष्यात कुठेतरी माणसं उपयोगातच नाही असे मन किंवा असे विचार येऊ लागले. एके दिवशी हा चंद्रकांत एका बागेमध्ये बसलेला होता. बसलेला असताना त्याच्या लक्षात आले की तिथून काही मुलं शाळेत जाऊन रस्त्यावर खेळत आहेत. शाळा संपलेली आहे आणि मुलं अशीच खेळत आहेत. देवाने मला अनेक विनंती केलेली आहे. आता मी रिटायर झालेलो आहे, माझ्याकडे बराचसा वेळ आहे. कदाचित माझा अनुभव, माझा अभ्यास या मुलांना उपयोगी ठरू शकतो. आणि हा विचार आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी पासून काय विचार केला, त्याच्या घरासमोर एक पाटी लावली. पाटीवरती काय लिहिलं होतं, मोफत वाचनालय आणि अभ्यासिका. लोकांनी पहिल्यांदा पाहिल्यानंतर आणि पुढे पुढे लक्षात आलं की 2 नाही 3 नाही तर गावातले अनेक लोक अनेक मुलं येऊ लागली. आणि या निमित्ताने चंद्रकांतला अधिक आनंद झाला. आता कुठेतरी वाटायचं होतं की माझं जीवन काहीच नाही, संपलेलं आहे, उपयोगाचं नाही. आता हे आयुष्य अधिक उपयोगाचं वाटायला लागलेलं आहे. लोक सांगतात अरे रिटायर झालेला आहे, तुझं आराम करण्याचा दिवस आहे आणि तुम्ही काहीतरी भरकत चालू केलेलं आहे, नोकरी झाली, बरं झालं आता, आणि आता तुमचं हे वय हे विश्रांतीचं घेण्याचं आहे. आणि अशा वेळेला हा चंद्रकांत हसून त्या व्यक्तीला सांगतो, विश्रांती ही शरीरासाठी असते, विश्रांती ही शरीरासाठी असते, मनासाठी नाही. जोपर्यंत मी दुसऱ्यांच्या आयुष्यात छोटासा का होईना बदल करू शकतो तोपर्यंत मी म्हातारा झालो नाही. मुलांना डोळ्यातील चमक पाहून मला माझ्यामध्ये हरवलेलं तारुण्य हे पुन्हा एकदा मला मिळालेलं आहे. आणि या द्वारे माझी जीवनाची दिशा ही एक तारुण्यामध्ये जाते. आणि म्हणून तो आपल्यासाठी आनंदाचा आणि सकारात्मकचा दृष्टिकोन आहे. ज्या विश्वासाने तुम्ही आजवरचा प्रवास केलेला आहे, 1 वर्ष तुम्ही प्रवास केलेला आहे, अगदी त्याच विश्वासाने उरलेला प्रवास हा देवाच्या हातामध्ये सोपूया आणि देवाच्या विश्वासावर हा पुढील प्रवास आपण चालूया. तुमच्या मर्यादांमुळे निराश होऊ नका. तुमच्या जीवनात अडचणी, समस्या, कुटुंबातून नकारात्मक स्वीकार केला नसेल त्या गोष्टींकडे पाहून तुम्ही निराश होऊ नका. तुमची कमजोरी ही देवाला, शक्तीला प्रकट करण्याची संधी देऊ नका. आपण काय काम करतो यावरून नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या उपवास काळात समाजात आपणाकडून अधिकाधिक चांगली कृत्ये व्हावी व त्याद्वारे ख्रिस्ताचा करुणामय चेहरा लोकांना दाखवता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे पहा परमेश्वराचे खूप जगाची पावे उघडणारे हे परमेश्वराचे खूप
त्या कोकणाच्या भूषण स्फुरणाने आलेले धन्य आणि उद्यापासून उपवास करायला परिवर्तनाच्या काळामध्ये आपण प्रवेश करूया आणि शेवटी कलाश्वरचा सण आनंदाने हौसेने साजरा करूया. हा वंडरफुल टाइम आणि विशेषतः शिक्षणातील जी कोण टीम आहे सुंदर असं आयोजन तुम्ही करतात त्यांचं देखील मी विशेष अभिनंदन करतो. आपण त्यांचं देखील बंधुबहिणी आपली मानवता त्यांनी खाली बापा देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमचे संरक्षण करो. त्याचा मुखाचा प्रकाश तुम्हावर पडो आणि तो तुम्हावर दया करो. तो आपली कृपादृष्टी तुम्हावर वळवो व आपली शांती तुम्हाला देवो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा आणि प्रभूच्या शुभ वर्तमानाची घोषणा करा. एक सांगतो आहे सूर्य की या ज्येष्ठांमध्ये मला विस्तार साजरी करण्याची संधी तुम्ही दिली. मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. माझ्यासाठी प्रार्थना करतच राहा. अंतिम गीत 5 क्रमांक 73 गीत क्रमांक 58 देवाची सरप्रीती. आज आपल्या इंग्रज मेळाव्याची निसा अर्पण करण्यासाठी रेव्हरंड फादर अविनाश आपल्याकडे हजर राहिले. अगदी सुरुवातीला त्यांनी आपलं स्वागत करताना तरुण तरुणी हा शब्द वापरून आपल्या सगळ्यांना आनंदित केला. फादरांनी भावपूर्ण अशी निसा आपल्यासाठी अर्पण केली. नंतर आता प्रवचनामध्ये वृद्ध काय रिटायर नंतर रिटायर लाईफ पाहून कसं घालवावं. आपण ओझे नाही तर आपण एक आशीर्वादित झालेले आहोत. समाजासाठी आपण चांगले कार्य करण्यासाठी आहोत. आपली प्रार्थना आपल्या प्रार्थनेला किती महत्त्व आहे हे फादरांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मरणासाठी कसं भ्यायचं नाही, मरणासाठी कसं तयार राहायला पाहिजे, हे सगळे आपलं कसं स्वागत केलं जातं ह्याविषयी आणि असे अनेक मुद्दे ज्या आपल्या आज रिटायर लाईफला अगदी प्रोत्साहित करतील अशा प्रकारच्या प्रवचनामध्ये मुद्दे मांडलेले आहेत. फादर, आम्ही आपणास अनेक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि आपल्या देशाच्या कार्यासाठी आमच्या या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत असं जाहीर करतो.
रेकॉर्ड बेकर आमचा माणिकपूर हा रेकॉर्ड आहे वर रेकॉर्ड आहे खूप सारे उद्योजक सामाजिक कार्यकर्ते तसंच आमच्या संस्थेचे अध्यक्ष स्पीकर किशोर व पदाधिकारी हे व्यासपीठावर आलेले आहेत. आता मी श्रीमती लिस्बन व प्रेषिता कदर यांना विनंती करतो त्यांनी गॅस लावून त्यांचं हार्दिक आपल्या सर्वांच्या तर्फे स्वागत करेल. आपण बायकांनी सुरुवात करूया उल्हासाने आणि आपल्याला आनंद व्यक्त करायचा आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी यामध्ये पाया पासून जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ वसई का रखने वाला हूँ वसई का महिमा सुनाता हूँ. नमस्कार. आपल्या सगळ्या मान्यवर ज्येष्ठ मित्र मैत्रिणींचे आजच्या आनंद सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत. आजचा कार्यक्रम खास आहे कारण या खास कार्यक्रमासाठी ज्येष्ठांनी ज्येष्ठांसाठी ज्येष्ठाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणतात ना तुला ते सोनं आणि आज या सोन्यासारख्या व्यक्तिमत्वाने हा मंच उजळून निघाला आहे. माननीय योगी साहेब, समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय रॉबर्ट रॉड्रिक्स, संस्थेचे सर्व पदाधिकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण पितृस मेळावा हा साजरा करत आहोत. आपण ह्या पूर्वीच्या काळामध्ये ख्रिस्त जन्म आणि ख्रिस्ताचं ह्या धर्तीवर येणं ह्या वातावरणामध्ये आपण होतो आणि जवळपास त्या वातावरणातला हा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून आपण प्राचीन काळामध्ये प्रवेश करत आहोत. जणू काय आपलं संक्रमण होत आहे आणि या संक्रमणामधून जात असताना आपल्याला विचार करायचा आहे उभा राहून, असं आपल्याला आपली ख्रिस्त सभा सांगते. मूलकामे ख्रिस्ती संघटना, कारितास इंडिया म्हणजे जनहित संघटना, विन्सेंटी पॉल वगैरे आणि पुढे जाऊन श्री फ्रान्सिस लुपिस सामाजिक कार्यात जीव ओतून कार्यरत झाले. त्यांचे कार्यक्षेत्र जसे जसे पुढे पसरत घेतले तसेच त्यांनी इतर सामाजिक आणि सहकारी आंदोलनात
सहभाग घेतला. प्रभावमध्ये प्रसिद्धीने किंवा ती शिकायला लागत नाही. धन्यवाद. आपल्या नावावर आणि त्यांना म्हणाले की तुम्ही लाल कलरचा फुगा उडवता, हिरव्या कलरचा फुगा उडवता, निळ्या कलरचा फुगा उडवता, काळ्या कलरचा फुगा उडवू नये का? 100 वर्ष 120 बघा ना, आपण गाडी तर आपण तेव्हा 10वीला अभ्यास करताना 9% मार्क मिळायला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. ठीक आहे, मला 5% मिळाले, पण मी प्रयत्न 9% साठी केलेले नाही आहे. मग मागील जगताना सुद्धा आपण प्रयत्न करतात ते गेले. मग आम्ही 5 स्टेप बघू पैसे लागत नाही. आणि आपल्यासाठी पवित्र मिसाल अर्पण करून मार्गदर्शनपर उत्तम प्रवचन केले त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच मिसासाठी सुमधुर गायन करणारे श्री डेनिस डिसिल्वा व त्यांचे सहकारी व मिस्टर आणि मिसेस थॉमस परेरा यांनी स्वतःची वाद्य उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार.
व्यवस्थित टकाटक आहे मस्त ना मस्त चाललंय पुढच्या वर्षी बघा हा लय भारी आहे मस्त वाटते आजच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया काय तुमच्या मस्त आहे मस्त आहे बरं वाटलं का फर्स्ट क्लास आजच्या कार्यक्रमाच्या प्रतिक्रिया काय तुमच्या कार्यक्रम मस्त होतं आणि जेवण पण चांगलं आहे आजचा कार्यक्रम काय काय वाटतं तुम्हाला एकदम मस्त आहे बरं वाटलं तुम्हाला काय बोलता आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलता तुम्ही चांगलं एकदम व्यवस्थित चांगलं व्यवस्थित म्हणजे आम्हाला हा कार्य फार आवडतो भेटला बरोबर कारण शेवटचं पहिला दिवस आहे ना आता आपण काही दिवस उपवास करणार ओके आणि फादराचा मिसा पण वेगळं हा मिसळ वगैरे आणि दीड वगैरे करणार आता आम्ही जाणार पाठीबंदर कुठल्याची वाट कुठल्याची वाट आजचा कार्यक्रम कसा काय झाला आज सुंदर अगदी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम झाला लोकांमध्ये जबरदस्त उत्साह होता फादरांचं प्रवचन आणि त्यानंतर अध्यक्षांचं भाषण हे अत्यंत म्हणजे प्रभावशाली असं भाषण होतं सुंदर असं गायन झालं पहिल्यांदा गायन केलं पण इतकं सुंदररित्या गायन झालं आणि ॲक्टिव्ह मेंबर त्याच्यामध्ये होते त्यामुळे गायनाला सुंदर वळण मिळालं आणि सुंदर असं मिसामध्ये सादरीकरण झालं तुम्ही काय 2 शब्द सांगा मी एवढंच सांगू शकेन की केलेले हो तयारी आधी केलेची पाहिजे आणि ज्येष्ठ नसून आम्ही श्रेष्ठ आहेत आणि प्रत्येक ज्येष्ठांना आवड असली की सवड मिळते त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट एन्जॉय केली आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला सर्वांचे आभार आणि हा असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावा असं हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी असाच व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतं थँक्यू आज विशेष करून म्हणजे सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिकाच्या संघामध्ये बँड पण आलेला आहे लोकांचा हा इत्रूचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि विशेष म्हणजे लोपिस आणि जे रॉड्रिक्स होते अतिथी आणि प्रमुख पाहुणे त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन होतं पण त्यांनी जवळजवळ वयाच्या 65 वर्षी काही गोष्टी चालू केल्या आणि ते म्हणजे त्यांनी अनेक चढउतार पाहिले आणि कमी गोष्टीमुळे ते उंचापर्यंत शिखरावर कसे गेले याच्यातून नमूद झाले आजचा कार्यक्रम तर तुम्हाला कसा काय वाटला आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर होता पहिला प्रथम मी परमेश्वराचे आभार मानते की आम्हाला पवित्र मिसाबली जाती फादर अविनाश यांनी ती सादर केलेली आहे आणि आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे शिवाय चांगलं प्रबोधन त्यांचं झालेलं आहे इतरांचं चांगलं प्रबोधन झालेलं आहे चांगला कार्यक्रम उत्कृष्ट झाला आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि आम्हाला सर्वांना त्यावर सहभागी होण्याचं सहकार्य मिळालं त्याबद्दल आज मला प्रथम बँड पथक केलेला आहे त्यामुळे खूपच आनंद झालेला आहे सगळ्या आनंदात आहेत यावर्षी मी बँड